च्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। हे सर्वाद्या सर्वशक्ती जगदोद्धारा जगतपती, साय भावे सत्वर गती, याले करा कारणे। सोनपंत तथा गुणी जनतया मामा से बोलती, नामे शंकर शंकरा शुभ करा निसंग जो संगती। पुण्य श्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शुभ तू, ऐशा संत बरा शुभ करा दांडे करा वंदितू। विठाला विठाला प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना लाभलेले गुरु वैराग्य राग रसिक जगद्गुरु श्री संत तुकोबारा यांचा 6 चरणाचा सेवेसाठी अभंग घेतला। विठ्ठल भगवान श्री ज्ञानोबा समाधी सोहळ्यानिमित्त असणारा हा आपल्या या भगवान श्री गजानन महाराजांच्या चरणाने पावन असणारी ही पुनीत भूमी अर्थात संत नगरी शेगाव, आणि या नगरामध्ये एक छोटस नगर, त्याचं नाव आहे जगदंबा नगर। आणि या जगदंबा नगरामध्ये समाधी सोहळ्यानिमित्तानं चालू असणारा आपला हा सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वरी पारायण। या ठिकाणी वास्तविक माझ्यासारख्या छोट्या कीर्तनकारांनी या ठिकाणी कीर्तन करण्याचा माझा अधिकार नाही का? या ठिकाणी ज्यांच्या जवळ लहानाचा मोठा झालो, अर्थात ज्यांच्याकडून संप्रदायामध्ये अध्यात्माचे धडे शिकलो, अर्थात गुरुवर्य, त्यांचं नाव वास्तविक मी घेऊ नये, पण ते माझं नाव असल्या कारणाने घ्यायला काही हरकत नाही। अर्थात गुरुवर्य ज्ञानेश्वरजी महाराज फोकमारे यांच्याकडे लहानाचा मोठा झालो, त्यांच्याकडे शिकलो, आणि आज त्यांच्या समोर बोलण्याचा हा सर्वात मोठा माझ्या जीवनातला योग आहे। विठ्ठल आणि त्याचबरोबर ज्यांच्या मुखारबिंदामधून तुम्ही अनेक वर्षापासून ज्यांच्या संघामध्ये राहता, सत्संगामध्ये राहता, आमचे जोशी महाराज, या ठिकाणी सर्व महाराज मंडळी आहेत। एक एकाचे मनोव्यापारे विश्व होय संहारे। आमचे इंगळे बाबा अर्थात ढोकणे बाबा, दोन नाव आहेत।
डोकणे महाराज आहेत, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू मृदंग वादक पंडितजी महाराज पुढे, यांच्यानंतर आम्ही इथं आलो. आज फार मोठा हा असा असणारा योग, त्याच्यामध्ये पाठीमागे योगीराज महाराज आहे, गावंडे महाराज आहेत, दिलीप महाराज आहेत, तिकडे सुखदेव बाबा आहेत, आधी करून दाणे महाराज आहेत, सर्व महाराज मंडळी. आता कुणाकुणाचं नाव घ्या, सर्वांचीच नावं घेतली तर आपल्याला याच्यातच एक तास उरला. माझ्या सर्व माता भगिनी आहेत, बालगोपाळ आहेत. तुम्ही म्हणसान आम्ही का तुमचे दुरे कोरले काय? तुम्ही पण आहात, कारण तुम्ही आहात तर आम्ही आहात. विठ्ठल. आणि मुख्यतः एक उजवा हात, एक दुसरा डावा हात, दोन भीष्माचार्य इकडून विना घेऊन आहेत आणि इकडून खुर्चीवर काठी घेऊन का होईना पण बसलेलेच आहेत. म्हणजे दोघांच्या हातात काय आहे? एकाच्या हातात विना आहे आणि एकाच्या हातात काठी आहे. चुकला तर विचार कर. विठाला ऐका ना मायबाप, भगवान श्री ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्यानिमित्त असणारी ही सेवा, ज्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी येऊन पोहोचलो, अर्थात आमच्याच गावचं एक रत्न, रत्न म्हणायला काही हरकत नाही, कारण की जे असे कार्य घडून आणतं ते रत्नच म्हणावं. आमच्याच गावातलं एक लेकरू, तुम्ही त्याला नाव ठेवलं, त्याचं नाव आहे गजानन. पण आम्ही त्याला गावात तुम्हाला जर सांगितलं तुम्ही त्याला तसंच म्हणसाल म्हणून सांगत नाही. हो, आमचे गजानन महाराज या ठिकाणी, या जगदंबेच्या प्रांगणामध्ये, अर्थात जगदंबा नगरामध्ये अतिशय सुंदर. फक्त भगवंताच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल, भगवंता हे गजानन बाबा, या कार्यक्रमाला कुणाची दृष्ट लागू देऊ नको. विठाला आता वर्णन करता करता पूर्ण कीर्तन होईल, पण वर्णन संपणार नाही. का? हे वर्णन नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता तुम्ही म्हणसाल अजून कोणाचं राहिलं काय? ज्याच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतो, एवढी सुंदर साऊंड सिस्टीम. आमचे भूषण दादा, नाव माहिती नाही झालं, पण यांचं हे साऊंड सिस्टीमच अशी आहे. हे साऊंड सिस्टीम या कार्यक्रमात भूषण आहे, म्हणून तो भूषण. विठाला भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, मोकळे कर. तुझ भाबा हे देव, तरी हा सुलभ उपाव. भगवान श्री तुकोबाराय या अभंगामधून आपल्याला देव प्राप्तीचे उपाय सांगतात. किती सांगतात? एक नाही, दोन नाही, तीन नाही, मग सांगतात तरी किती? ऐका, भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी याच्यासाठी भगवान श्री तुकोबाराय एक नाही, दोन नाही, तब्बल 5 उपाय आपल्याला सांगतात. ऐका, देव पाहिजे ना, देवाची प्राप्ती जर करायची असेल, एक काम करा. काय? भावे भावे गावे, भावे गावे गीत आणि शुद्ध करून या, हा पहिला उपाय आहे. हे नसल जमत, दुसरा उपाय सांगतात. आणि कानी गुण दोष म्हणा. आणि कांचे अर्थात दुसऱ्याचे दोष आणि दुसऱ्याचे गुणही ऐकू नका. का? दोष ऐकू नका, कारण तुम्ही ते लोकांना सांगत बसाल. आणि गुणही ऐकू नका, कारण तुमच्या पोटामध्ये गोळे उठतात. बरोबर आहे? आणि कानी गुण दोष म्हणा नाणी, तुझं भावा आहे. तुला देव पाहिजे ना, हा दुसरा उपाय. महाराज म्हणतात तिसरा उपाय सांगतो. मस्तक ठेंगणा करे संतांच्या चरणा. संतांच्या चरणावरती मस्तक ठेंगणं कर, अर्थात मस्तक टेकव. देवाची प्राप्ती झाल्या विना राहणार नाही. हे तिसरा उपाय. चौथा उपाय महाराज सांगतात,
वेचिते वचन जेणे राहे, असं बोल की जेणेकरून सर्वांचं समाधान होईल. असं बोलला तर देवाची प्राप्ती झाल्याविना राहणार नाही. हा चौथा उपाय. आणि यातलं काही जमत नसेल तर किमान थोडासा परोपकार कर. जमल तसा परोपकार कर, तुला देवाची प्राप्ती झाल्याविना राहणार नाही. विठ्ठल अर्थात भगवान श्री तुकोबारायांच्या या अभंगाचा विचार अनेक पद्धतीने आपल्याला करता येईल. बघा, याही अंगाने विचार करता येईल. कारण ज्या अर्थी भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची अनेक साधन जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात, त्या अर्थी तुमच्या लक्षात येण्यासाठी अर्ध्या मिनिटाचा दृष्टांत सांगेल. एखादं फार मोठं शहर आहे, अर्थात आपल्या शेगाववरून मुंबईला जाण्यासाठी जास्त गाड्या आहेत का जानोरी, अळसना, सांगवा इकडे जाण्यासाठी जास्त गाड्या आहेत? बोला की. बरं, खामगाववरून शेगावला येण्यासाठी जास्त गाड्या आहेत का टाकळी, नागझरी इकडे जाण्यासाठी जास्त गाड्या आहेत? बोला. शेगावला. काय कारण आहे? मला असं वाटतं टाकळीपेक्षा, नागझरीपेक्षा, या छोट्या गावापेक्षा शेगाव निश्चितच हे मोठं असेल, व्यापक असेल, म्हणून शेगावला येण्यासाठी जास्त गाड्या आहेत. ज्या शेगावला येण्यासाठी जास्त गाड्या उपलब्ध आहेत, त्या अर्थी शेगाव जसं मोठं आहे तसं भगवंताला प्राप्त करण्यासाठी एक नाही अनेक मार्ग आहेत. याच अर्थाने भगवंत व्यापक आहे. विठ्ठल ऐका, मला असं वाटतं तुमच्यापेक्षा म्हणजे पुरुष वर्गापेक्षा माझ्या माता भगिनींच्या लक्षात लवकर येईल. आपल्या घरी आलेला पाहुणा, लक्षात घ्या, आपल्या घरी आलेला पाहुणा, इकडे तिकडे नाही, आपल्या घरी आलेला पाहुणा पोटभर जेवावा असं ज्या मातेला वाटतं, ती माता स्वयंपाक करत असताना एक भाजी जेवणामध्ये कधीच बनवत नाही, अनेक भाज्या बनवते. बरोबर आहे का? त्याचं कारण आहे, नाही दोडक्याची आवडली वांग्याची खाईल, नाही वांग्याची आवडली बटाट्याची खाईल, नाही बटाटा आवडलं हिरव्या मिरच्याचा ठेचा खाईल, नाही ठेचा खाणार लोणच्याच्या फोडीसोबत जेवेल. असे अनेक पर्याय ती माता माऊली त्या ताटामध्ये ठेवते. त्याचं एकच कारण, त्या माता माऊलीला असं वाटतं माझ्या घरी आलेला पाहुणा पोटभर जेवावा. या त्या जसं त्या माता माऊलीला वाटतं तसं भगवान श्री तुकोबारायांना असं वाटतं आलेला प्रत्येक जीव याला भगवंताची प्राप्ती व्हावी, म्हणून एक मार्ग न सांगता अनेक मार्ग भगवान सांगतात. विठ्ठल ऐका, भगवान श्री तुकोबाराय वास्तविक प्रत्येक जीवाला हा जो देह मिळालाय हा भगवंताच्या प्राप्तीसाठी मिळालाय. पण भगवंताच प्राप्ती न करता आपण दुसऱ्याच विषयाच्या मागे लागलेलो आहात. तुम्ही म्हणा, मी म्हणा, सर्व दुसऱ्या विषयाच्या पाठीमागे लागलेत. पण मला असं वाटतं देवाची प्राप्ती न करता आपण जर भलत्याच मार्गाकडे वळलो, निश्चित आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, निश्चित दुःख आहे. बघा, आपल्याला जर असं वाटत असेल चहा गोड व्हावा, चहा गोड व्हावा, तर त्याच्यात साखर टाकावी लागेल का चटणी टाकावी लागेल? काय टाकावी लागेल? साखर.
साखर जर टाकली तरच तो चहा गोड होईल. तुम्ही जर असं ठरवलं की नाही थोडीशी चटणी टाकावी, चहा गोड होईल का? नाही होणार. त्याचं कारण आहे, साखर जर गोड व्हावा असं वाटत असेल, चहा जर गोड व्हावा असं वाटत असेल तर त्याच्यामध्ये साखरच टाकावी लागेल. आपल्याला जीवनाची सार्थकता जर करायची असेल तर आपल्याला देवच भेटवावा लागेल. विठाला पण देवाच्या पाठीमागे न लागता आपण जर भलत्याच गोष्टीच्या पाठीमागे लागलो. आज सर्व समाज कशाच्या पाठीमागे लागला? कशाच्या? पैशाच्या पाठीमागे लागला. बघा, आणि वास्तविक ते पण खरंच आहे. कारण आज ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला सर्व नातलग आहेत, आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कोणीच या जगामध्ये थारा देत नाही. ऐका ना, एका ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात, हो दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथी है प्यारे मतलब के, जब पास हमारे पैसा था तब दोस्त हमारे हजारों थे, लेकिन अब पास हमारे पैसा नहीं, तब दोस्त हमारा. विठाला सर्व पैशाच्या पाठीमागे लागलेत. पण पैसा ही गरजेचा आहे. पण मला असं वाटतं भगवान जवळ आहे. देव किती जवळ आहे महाराज, किती जवळ आहे. माझे ज्ञानोबराय सांगतात, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा राम. जवळ आहे, अगदी जवळ नाही, आत आहे. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. आत आहे, बाहेरही तोच आहे, आतही तोच आहे. पण तरीही पण एवढा जवळ असणारा भगवंत आपल्याला एवढा लांब का वाटतो? कारण आपलं लक्ष कशावर आहे? पैशावर आहे. म्हणून जवळ असणार, अरे जाऊ द्या तुमचं आमचं सोडून द्या. एक फार मोठी गोष्ट सांगेल तुम्हाला, जी परमार्थ का सुस्तीमध्ये केला पाहिजे. अरे परमार्थ सुद्धा मस्तीत असावा, हा असं ऐश्वर्य संपन्न असावं. नाहीतर बऱ्याच ठिकाणी आपल्याला माईक जिकडे जिकडे जाईल तिकडे महाराजाला तोंड करावं लागतं. तो दोरीनं बांधलेला असतो असं, बरोबर आहे. परमार्थ सुद्धा आपण जसं संसारामध्ये आपण कधीच ऍडजस्टमेंट करत नाही. अशी स्टाईल पाहिजे म्हणजे तशीच पाहिजे, बरोबर आहे. पतीनं जर समजा स्टाईल जर पसंत केली तर बाई म्हणते जमणे नाही, हे मला पसंत. दुसऱ्या दिवशी तो पती त्या दुकानात जातो, बायकोला घेऊन जातो, चल. दोघे जण हिरो अँड हांडा गेले, दोघच्या दोघं. जसं संसारामध्ये आपण ऍडजस्ट करत नाही तसं परमार्थात सुद्धा नको. विठाला प्रत्येक जीव हा सुखाच्या पाठीमागे लागला, पण सुख नेमकं कुठं आहे याचा पत्ता आपल्याला लागत नाही. आणि या संसारामध्ये जर आपण सुखाची अपेक्षा करतोय मायबाप, तर संसारामध्ये मला असं वाटत नाही की तुम्हाला सुख मिळेल. संसारामध्ये सुख आहे, ऐका ना. बाबा
तुमचं वय किती आहे? 75. लग्न झालं? बरं खरं सांगा, संसारात सुख आहे? काही टेन्शन घेऊ नका. नाही बाबा, संसारात सुख आहे? ढोकणे बाबा, संसारात सुख प्रत्येकाचा अनुभव हाच आहे. संसारात सुख त्याने महाराज म्हणतात मला आहे. अरे संसारात सुखच नाही. काही काही आता नवीन नवीन लग्न झालेले असतात ना पोरं, नवीन नवीन लग्न झालेले, ते पोरं म्हणतात महाराज जो सुख पावे हरि भजन में, जो सुख पावे राम भजन में, वो सुख नहीं अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख पावे राम भजन, जो सुख पावे राम भजन में, वो सुख नाही अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में। जो सुख नाही, जो सुख नाही अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी में. सुख याच्यात नाही, कशात नाही? पैशामध्ये सुख नाही. मग सुख कशात आहे? मी सांगितलं की पैसा अर्थात संसार, संसारात सुख नाही. पण काही काहीचे असे नवीन नवीन लग्न झाले ना, ते पोरं म्हणतात माझ्यासारखी बायको कोणालाच भेटली नाही. माझ्यासारखी नाही बरं, पोरं म्हणतात माझ्यासारखी बायको, हाच म्हणे, हाच माझ्यासारखी बायको म्हणे कोणालाच भेटली नाही. अरे मी म्हटलं थांब जरा, ऐका ना, मांजर उंदराचा काय घेते? अंदाज घेते, अंदाज. आता काही काही मांजरीला 6 महिने लागतात. तुम्ही मनाला लावून घेऊ नका बरं. काही मांजरीला 6 महिने लागतात, काही मांजरीला 1 वर्ष लागतं, काही मांजरीला काही मांजरीला 1.5 वर्ष लागतं. पण एकदा का उंदीर चपाट्यात आला रे आला ना, माईकडे ना बापाकडं, सीधा ना इकडेही जाऊ देत नाही, तिकडेही जाऊ देत नाही. हा, मी कशाचं सांगतो? हे मांजरीचं सांगतोय, तुम्ही काय असं म्हणाला लावून. हा, अर्थात संसारात सुख नाही, संसारात सुखच नाही. आपल्याला असं वाटतं संसारात सुख असेल, नाही माय बाप. भगवान परमात्म्याच्या प्राप्ती व्यतिरिक्त आपण कितीही जरी कमवलं तर त्याच्यात सुख नाही. मला असं वाटतं की जीवनामध्ये असं समजा मी तुम्हाला आजच 10 लाख रुपये दिले, तुम्ही सुखी होणार? एक गरीब असा भिकारी आहे बघा, अतिशय गरीब भिकारी. भिकारी म्हटलं की गरीबच तो. मंदिराच्या बाहेर बसला, 1-2 पैसा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुलाले कराला, द्या हो दादा. अहो 1 पैसा द्या ना, 1 पैसा द्या. एक सावकार आला, त्याला दया आली. त्याने काय केलं? खिशामध्ये हात घातला, 1 तोळा सोन्याचं नाणं त्या भिकाऱ्याच्या हातावर टेकवलं. लक्षात घ्या, 1 तोळ्याचं नाणं भिकाऱ्याच्या हातावर टेकवलं. भिकाऱ्याने नाणं पाहिलं, खिशामध्ये टाकलं. तो भिकारी आहे,
त्याला असं म्हटलं या सोन्याच्या नाण्याचं आपण काय करावं, म्हणून तो भिकारी गावाच्या बाहेर असणारा एक पडका वाडा आहे त्या वाड्यापर्यंतच गेला. वाड्यामध्ये एक असा हातभर खड्डा केला आणि ते खड्ड्यामध्ये ते नाणं त्याच्यात खड्ड्यामध्ये पुरवून ठेवलं. एक काही काळ निघून गेला, 4 महिने 6 महिने वर्ष निघून गेलं. त्या भिकाऱ्याचं लग्न झालं. तुम्ही म्हणसाल महाराज भिकाऱ्याचं लग्न, तो प्रश्न मलाही पडला, भिकाऱ्याचं लग्न. पण मला एक सांगा, आता भिकाऱ्याचं लग्न का कलेक्टर सोबत होईल का? ए पोरो, भिकाऱ्याची बायको भिकारी ना, डॉक्टरची बायको डॉक्टरीन, बुवाची बायको म्हणा ना बोईन. विठाला भिकाऱ्याचं लग्न झालं, त्याला लेकरही झाली. 1-2 वर्ष निघून गेली. आता भिकारीच, पण भिकारीने त्याच्या बायकोला सांगितलं, हे बोलवलं जवळ, म्हणे काय, हे बघ तुला असं वाटत असेल मी भिकारी आहे, मी भिकारी नाही, माझ्याजवळ 1 तोळा सोन्याचं नाणं आहे. तुम्हाला ऐकू आलं काय? कुणाला ऐकू येऊ नये म्हणून तिनं त्याच्या कानामध्ये सांगितलं, तिच्या कानामध्ये सांगितलं. 1 वर्ष 2 वर्ष 4 वर्ष निघून गेले, मुलं बाळा झाली, लहान लहान लेकरं, खायची सोय नाही, खायची सोय नाही. त्याच्या पत्नीनं सांगितलं, हो तुम्ही सांगितलं होतं की तुमच्याकडे 1 तोळा सोन्याचं नाणं आहे, जा आणि घेऊन या. निघाला तो भिकारी. कुठं? गावाच्या बाहेर. लक्ष द्या, गावाच्या बाहेर असणारा तो पडका वाडा, त्या पडक्या वाड्याकडे निघाला. त्या गावाचा असणारा सावकार राजा, त्या राजाने त्या भिकाऱ्याला पाहिलं. रखरख ऊन आहे, उन्हाळ्याचे दिवस आहे. भर दुपारी 1 वाजता तो असणारा भिकारी, पायामध्ये चप्पल नाही, त्या पडक्या वाड्याकडे निघालाय. प्रधानजीला आवाज दिला राजाने, प्रधानजी. प्रधानजी पळत पळत आले. बोला महाराज, कोण आहे रे तो? सांगितलं कुणीतरी भिकारी आहे. बोलव त्याला. बोलवलं. का रे कुठं निघालास? सांगितलं महाराज, आता तुम्ही आमचे महाराज आहे, तुमच्यापासून काय लपवायचं? सांगितलं महाराज, मला एका सावकाराने 1 तोळा सोन्याचं नाणं दिलंय, ते मी त्या पडक्या वाड्यामध्ये पुरून ठेवलेलं आहे, ते नाणं आणण्यासाठी चाललं. राजाला दया आली. राजाने सांगितलं, अरे बाबा 1 तोड्यासाठी एवढं ऊन अंगावर घेत, एवढी जमीन तापली, तुझे पाय नाही भाजत? सांगितलं महाराज, गरीबाला कसलं ऊन आणि कसलं काय, अरे चप्पल, कसली चप्पल गरीबाला? राजाला त्याची फार दया आली. राजाने प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी. आला राजाच्या जवळ. 1000 सोन्याच्या मोहरा द्या. किती? 1000 सोन्याच्या मोहरा द्या. प्रधानजीने 1000 सोन्याच्या मोहरा आणल्या, त्या भिकाऱ्याला दिल्या. लक्ष द्या, 1000 सोन्याच्या मोहरा मिळाल्या. तो जायला निघाला. तेवढ्यात राजाने आवाज दिला, ए दादा थांब, आता तू या मोहरांचं काय करणार? म्हणे राजा, खरं सांगू, यातली 1 मोहर सोनाराच्या दुकानात जाईल, ती मोडेल, एक सुंदर अशी चप्पल घेईल, पायात घालेल आणि कुठं जाईल? त्या पडक्या 1000 सोन्याच्या मोहरा मिळाल्यानंतरही त्या 1 तोड्याची आशा आहे. राजाला पुन्हा दया आली. प्रधानजी, याला आणखी 9000 सोन्याच्या मोहरा द्या. किती द्या? 9000. प्रधानजी गेले, 9000 सोन्याच्या मोहरा घेतले, त्याला दिल्या. राजाने विचारलं, आता याचं काय करशील? त्या भिकाऱ्याने सांगितलं, महाराज यातली 1 मोहर मी मोडेल, 1 ऑटो रिक्षा भाडोत्री करेल आणि कुठं जाईल? त्या पडक्या वाड्यात. कितीही मिळालं माणसाला तरी समाधान. राजा म्हणाला, प्रधानजी याला आपलं अर्ध राज्य देऊन टाका.
काय देऊन टाका? अर्ध राज्य देऊन टाका. राज्याचा नकाशा समोर आणला आणि राजाने विचारलं, सांग तुला कोणतं राज्य पाहिजे? तो भिकारी म्हणला, ज्या भागामध्ये तो पडका वाडा आहे तो भाग मला द्या. अर्थात माणसाला कितीही मिळालं तरी माणूस सुखी नाही. आशेपासी नाही सुख, आशेपासी परम दुःख आहे. कितीही जीवनामध्ये मिळवा पण त्याच्यामध्ये सुख नाही. विठाल ऐका ना, मग जर एवढं मिळून जर जीवनामध्ये सुख नाही तर देवाची प्राप्ती व्हावी असं हे प्रत्येक जीवाला वाटलं पाहिजे. कितीही कमवलं तर जीवनात जर सुख नाही तर देवाची प्राप्ती व्हावी हे प्रत्येक जीवाला वाटलं पाहिजे. पण ही शोकांतिका आहे की आपल्याला असं वाटत नाही की आपल्याला देवाची प्राप्ती व्हावी. मी माफी मागून बोलतो माझ्या माता भगिनींना. आता हा काळ कशाचा आहे? ओ भोला सब दुख काटो, शिव शंकर डमरुवाला. सर्वांचं पाठवायला एक लोटा द्या. बुचकया देऊन राहिले हो, बुचकया महादेवाले. मी जातो म्हणा, टेन्शन. कारण जायला लागल्या कारणानं, बरं जाऊ द्या तिकडे. खरं सांगा, मी तुमच्या मुलासारखा आहे. तुम्हाला असं वाटतं का की भगवान शंकराने तुम्हाला दर्शन द्यावं? मावशी हो, म्हणून तुम्ही मंदिरात जाता? खरं बोला ना जराशा. नाही मायबा, मी सांगतो ना की असं समजा, बरं समजायला काय हरकत आहे काय? उद्या दुपारी, भर दुपारी 2 वाजता तुम्ही लोटा घेऊन गेल्या महादेवाच्या मंदिरात. देवाला पाणी वाहिलं, डोळे झाकले, डोळे बंद करून तुम्ही बसलात. डोळे उघडले, भस्कन महादेव दिसाव, उभाचा उभा. खरं सांगा, तुम्ही तांब्या तरी उचलसान काय? विठाला कोणाला वाटत नाही देवाची प्राप्ती व्हावी? कोणालाच वाटत नाही. मी आधीच बोलून गेलो, अरे ज्यांचं उभं आयुष्य, ज्यांच्या गळ्यामध्ये माळा नाही, माळाच माळा आहे, त्यांनाही असं वाटत नाही की आम्हाला देव भेटावा. ही वस्तुस्थिती आहे. मग गैऱ्या नथू खैऱ्याचा भागच सोडून द्या. पण बघा, एका माय माऊलीनं विचारलं, महाराज का हो, मला खरं सांगा ना, मला देव भेटेल? मला देव भेटेल का? देव भेटेल का हा प्रश्न ज्यावेळेस त्या माता माऊलीने केला, अक्षरशः त्या माता माऊलीचे चरण पकडले. बस माता माऊलीला सांगितलं, एवढंच म्हटलं, बस माते, तुला कमीत कमी एवढं तरी वाटतं की देव भेटावा. कारण असंही कोणाला वाटत नाही. पण महाराज, देव भेटावा याच्यासाठी मला काय करावं लागेल? महाराज म्हणतात, अभंगाचं पहिलं चरण, भावे गावे गीत हो, भावे गावे गीत हो, भावे गावे गीत हो, भावे गावे गीत, भावे गावे गीत हो, भावे गावे गीत, भावे गावे गीत हो, भावे गावे गीत, भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त, 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 भावे गावे गीत शुद्ध करो निया चित्त,
चित्त भावे गावे गीत करोनिया तुझ बाबा हे देव तुझ बाबा हे देव तुझ बाबा हे देव हो तुझ बाबा हे देव महाराज म्हणतात तुला जर देव पाहिजे ना एक काम कर. काय कर? भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. भावनेने काय कर? गीत गा. ऐका ना मायबाप, एक वेळचा प्रसंग गुरुवर्य बाबा सांगायचे. एक दिवस तन्नाजी असे रस्त्यानं चाललेत. तन्नाजी अर्थात तानसेन. तानसेनजी असे रस्त्यानं चाललेत आणि कानावरती आवाज आला. मीरा कहे प्रभु गिरधर नागर. मीरेचं भजन चालू आहे. सुंदर असं राग रागिनी मीरा गात आहे. कानावरती गोड आवाज आला. तानसेनजी त्या आवाजाच्या दिशेने निघालेत, जाऊन बसलेत त्या ठिकाणी. मीराबाई सुंदर गात, डोळे बंद आहेत, गाणं चालू आहे. लक्ष देऊन ऐका. गाणं चालू आहे. एक अर्धा तास मीराबाईचे भजन केलं. एक तारीख. अर्ध्या तासानंतर मीराबाईंनी डोळे उघडलेत. समोर तानसेनजी बसलेत. त्यांना आप कब पधारे, केव्हा आलात आपण? खूप मार्मिक विषय ऐका. तानसेनजी बोलायला लागलेत. माता, हम तब पधारे जब आप यमन राग गाते गाते भूख में चली गई, तब हम पधारे. ऐका हा, लक्ष द्या. आप यमन राग गाते गाते भूप राग में चली गई, तब हम पधारे. माता, इस तन्ना की आपको एक सलाह है. मेरी एक सलाह है. आप बहुत 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 बढ़िया गाती हो, लेकिन मेरी आपसे एक सलाह है. थोड़े राग से गाते चलो, थोडे राग से गाते चलो. तन्नाजीनी मीरा मातेला ही सलाह दिली. मीरा माता शेवटी ती माता आहे आणि मातेला कसं टोचून बोलता येतं हे फक्त माताच जाणू शकतात, आपण जाणू शकत नाही. मीरा माता बोलली, तन्नाजी आपने मुझे बहुत अच्छा किया, आपने मुझे सलाह दी, धन्यवाद करती हूं मैं आपका. लेकिन तन्नाजी मुझे भी ऐसा लगता है कि आप जब पटदीप गाते हो तो दिन में दिए जलते हैं. जब आप पट में दिए जलते हैं, जब आप तो धूप में बारिश बरसती है. जब आप दरबारी गाते हो तो गर्मी में ठंडक महसूस होती है. लेकिन मेरी भी आपको एक सलाह है, थोड़ा भाव से गाते चलो, थोड़ा भाव से गाते चलो. क्यों? मावीन भजन नाकावीन मोती,
अर्थाविन पोथी वाचू ऐका ना माय बाप. परमपूजनीय वैकुंठवासी डोंगरेजी बाबा एक वाक्य बोलायचे. नेमकं जीवनामध्ये माणसाने नेमकं जीवनामध्ये माणसाने असं वागावं की आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं. गुरुनाम गुरु धुंडा महाराज, गुरुनाम गुरु धुंडा महाराज दूरकर बाबा म्हणायचे. बाबांचे युट्यूबवर काही कीर्तन आहेत. बाबा म्हणायचे, ज्या नवऱ्याला वाटत असेल की पत्नीनं माझ्यावर प्रेम करावं, त्या पतीनं पत्नीच्या मनासारखं वागावं. मनासारखं पत्नीनं जर म्हटलं धनी जरा धुणं पिळून टाका, तर त्यानं पिळून टाकावं. माझ्या माता भगिनी म्हणतील जमलं, सलाईनच बसले. ज्या असं वाटत असेल की पत्नीने आपल्यावर प्रेम करावं, पत्नीनं जर असं म्हटलं धनी थोडं धुवून काढावं, तर आपण धुवून काढावं. असं नाही महाराज. पतीच्या मता आणि पत्नीला जर असं वाटत असेल की पतीने माझ्यावर प्रेम करावं, तर पत्नीने सुद्धा पतीच्या मतासारखं वागावं. अर्थात पतीची या मता अनुसरून मग पत्नीनं जर आपल्यावरती प्रेम करावं असं वाटण्यासाठी तिच्या मनासारखं वागावं लागत असेल, तर मग भगवंताला जे आवडतं ते जर आपण केलं तर निश्चित भगवंताला आपण आवडल्या विना राहणार. मग माझ्या भगवंताला काय आवडतं? डोंगरेजी महाराज सांगायचे बघा. द्वारका धाम के जो ठाकुर जी है, द्वारिका धाम के जो ठाकुर जी है वो भोग प्रिय है. ऐका, द्वारिका धाम के जो ठाकुर जी है वो भोग प्रिय है. अयोध्या वृंदावन के जो ठाकुर जी है वो उत्सव प्रिय है. जगन्नाथ धाम के जो ठाकुर जी है वो भोग प्रिय है. लेकिन हमारे पंढरपुर के जो ठाकुर जी है वो भजन प्रिय है. मग आपल्या भगवंताला जर भजन आवडत असेल, पण ते भजन कसं असावं? भावे गावे गीत, भावे गावे गीत, कसं गावं? भावनेनं. भावे गावे याच्यात फार महत्वाचा शब्द आहे दादा योगीराज महाराज. भावे आणि गावे. गावे म्हटलं की त्याला स्वराचं ज्ञान असावं. काही काही संप्रदायातले मोठे मोठे राक्षस आहेत की त्याला याच्याशी काहीच घेणं, राक्षसच म्हणतात, ते नेमके विना घेऊनच असतात. माझे भक्त गाती जेत नारदा मी उभा तेथे, माझे भक्त गाती जेत नारदा मी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे, माझे
भजनामध्ये भाव तर असावा, पण त्याच्या बरोबर थोडा स्वर जर असला तर आणखीच उत्तम. मग तर सोन्याला सुगंधच आहे. पण भजन ते ओंगळे वाणे नरका जाणे चुकेना. नदी ओंगळे वाणे नरका जाणे चुकेना. भजन ते 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 ओंगळे वाणे नरका जाणे चुकेना. भजन कसं असावं? भजन म्हटलं ना असं अंगात जुन्या फडकऱ्यांच्या चाली. आता आताच्या चालीच दाखवतात. जुन्या चाली होत्या महाराज. आपण आळंदीत राहिल्या कारणानं फडकऱ्यांचं खरंच ऐकायला मिळालं. आणि आज वारकऱ्यांचं भजन म्हटलं ना महाराज, साहेबराव नाना वैकुंठवासी साहेबराव नाना वारकरी गेलेत, बोधे बाबा गेलेत. काय महाराज ते आपल्या भामचंद्र डोंगरावर गुफेमध्ये नाना भजन करायचे. आम्ही त्या ठिकाणी मृदंग वाजवायला असायचो. भामचंद्र डोंगरावर त्या गुफेमध्ये त्या दगडाला घाम फुटायचा महाराज. अतिशोक्ती बोलणार, दगडा एवढं भजन. पण भजनामध्ये स्वर असायचा, ताल असायचा आणि दंग होऊन जायचे भजनामध्ये. अर्थात भजनामध्ये भाव असावा, स्वर असावा. भावे गावे गीत आणि शुद्ध करून या देव पाहिजे ना, तर अशा पद्धतीनं भजन गा, भावनेनं गा. हो, शुद्ध मन शुद्ध करून देवाचं भजन करा. देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठाल ऐका ना, आणखी महाराज काय सांगतात? अनेकांचे काणी गुण दोष मना नाणे. अनेकांचे काणी, लोकांचे गुण दोष, हे जास्त त्याच्यामध्ये वेळ न देता मला देव प्राप्त कसा होईल? कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन. हो करा समाधान चित्त माझे, हो कै खंड येईल कर्म, पारुषतील धर्माध, माझा केव्हा उद्धार होईल असं प्रत्येक जीवाला वाटावं. अनेकांचे काणी गुण दोष म्हणा असं वाटतं ना तुम्हाला की देव प्राप्त व्हावा? मस्तक ठेंगना, मस्तक
भावा आहे देव तुझ 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 भावा आहे ऐका ना मायबा भगवान श्री तुकोबाराय म्हणतात देवाची प्राप्ती व्हायची असेल तर एक काम करा काय मस्तक ठेंगणा करे संतांच्या एक सुंदर उदाहरण सांगेल 10 मिनिट आहेत आपल्याकडे एक वेळचा प्रसंग असा घडला आपल्या गावामध्ये अर्थात संत नगरी शेगाव नगरीमध्ये या जगदंबा नगरामध्ये सुंदर असा हा कार्यक्रम या कार्यक्रमाला प्रत्येकाला असं वाटतं की आपलं काहीतरी सहकार्य झालं पाहिजे कोणी या ठिकाणी अन्नदान करत असेल कोणी विण्याचं काम करत असेल कोणी झाडायचं काम करत असेल कोणी कीर्तनाचं काम करत असेल कोणी पट्ट्या टाकायचं काम करत असेल अर्थात या सत्कार्यामध्ये आपलं सेवा कार्य असावं हे प्रत्येक जीवाला वाटावं प्रत्येक जीवाला वाटावं त्याचं कारण सांगतो माय बापा का जर सत्कार्यामध्ये तुमचं सेवा कार्य असेल भगवंताचं तुमच्यावरती नजर आहे भगवंत तुमच्याकडे लक्ष देतो याच्यासाठी सुंदर असा एक गोष्ट सांगतो ऐका ज्या वेळेस सीतामाता रावण सीतामातेला घेऊन गेला कुठे घेऊन गेला लंकेमध्ये मग लंकेमधून सीतेला आणण्यासाठी प्रभूने एका पुलाचं काम चालू केलं एका पुलाचं काम चालू केलं काय त्याचं नाव राम सेतू पुलाचं काम चालू केलं प्रत्येक जीवाला असं वाटायचं की प्रभूच्या पत्नीला आणण्यासाठी प्रभूने जे पुलाचं काम चालू केलं या कामामध्ये माझंही कुठेतरी सहकार्य असावं सेवा मला काहीतरी मिळावी प्रत्येक जीवाला वाटायचं आणि त्यावेळेस असणारी एक छोटीशी मुलगी 4 पायाची छोटीशी मुलगी तिचं नाव काय काय खारुताई खारुताई तिलाही असं वाटलं की मलाही या प्रभूच्या सेवेमध्ये मला सेवा काहीतरी मिळावी म्हणून ती काय करायची तिच्याकडून होईल तेवढी सेवा
समुद्रामध्ये जायची, पाणी अंग ओलं करायची, त्या वाळूमध्ये लोळायची आणि अंग झटकण्यासाठी सेतूवर जायची. मोठी मोठी वानर होती, मोठी मोठी दगड उचलायची, पण हिच्याकडून ते होत नव्हतं. जेवढं आपल्याकडून होतं ना तेवढंच करा. प्रभूचं तुमच्याकडे लक्ष राहतं. ऐका, सीता त्या खारुताईचा हा क्रम चालू झाला. असं करता करता खारुताईने अनेक चक्रा मारल्या, पण प्रभूच्या कानावरती एकदा आरोळी आली. प्रभूच्या कानावर आवाज आला. प्रभू धावत धावत गेले, पाहतात तर काय त्या ठिकाणी खारुताई पडलेली आहे, बेशुद्ध आहे. प्रभूने खारुताईला उचललं. लक्षात घ्या, प्रभूने खारुताईला उचललं, जवळ घेतलं आणि खारुताईला जवळ घेतल्यानंतर प्रभूने काय केलं, तिच्या अंगावरती असा हात फिरवला. प्रभूने तिच्या अंगावर हात फिरवला, थोडंसं पाणी घेतलं, तिच्याही तोंडामध्ये टाकलं, तिच्या डोळ्यावरती थोडंसं पाणी मारलं. खारुताई आता शुद्धीवर आली. खारुताईला प्रभूने विचारलं, सांग खारुताई, सांग तुझ्या अंगावर कोणी पाय दिला. आता लक्षात ठेवा, फार मार्मिक आहे. सांग तुझ्या अंगावर कोणी पाय दिला. मी त्याला शिक्षा केल्याविना राहणार नाही. मी कशावर बोलतोय? मस्तक. सांग तुझ्या अंगावर कोणी पाय दिला, मी त्याला शिक्षा केल्याविना राहणार नाही. खारुताई अतिशय भोळी होती, तिने पटकन सांगून टाकलं, प्रभू माझ्या अंगावर पाय देणारा दुसरा तिसरा कोणी नसून हनुमान आहे. काय सांगितलं? माझ्या अंगावरती पाय देणारा दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः हनुमान आहे, त्याने माझ्या अंगावरती पाय दिला. प्रभूने विचार केला, अरे हा तर आपल्या गटाचा निघाला. काय? आपल्या गटाचं नाही, हा आपल्या गटामध्ये काही आतली गट असतात. चांगली त्याची प्रतीती आपल्याला आलेली आहे. आपल्या गटामध्ये काही आतली गट असतात. हा तर नुसता आपल्या गटाचा नाही, हा आतल्या गटाचा आहे. आता याला शिक्षा कशी करायची? प्रभूच्या मनात कदाचित अशी शंका आलेली असेल, असं तुम्हाला वाटत असेल, पण प्रभूच्या मनात तशी शंका आली नाही. का? हो रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. राम सिया राम, सिया राम, जय राम, सिया राम, सिया राम, सिया राम, सिया राम, जय जय राम, सिया राम, सिया राम, जय जय राम. सदा चल आई, प्राण जाए वचन न जाए. राम सिया राम, सिया राम, जय जय राम, राम सिया राम, सिया राम, जय जय राम. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाए. प्राण गेला तरी चालेल, पण प्रभूंनी वचन दिलं. कुणाला? खारुताईला. सांग तो कोण आहे? सांगितलं हनुमानजी. हनुमान, अरे तो लक्ष्मण जरी असता तरी त्याला शिक्षा केली असती, आणि तू हनुमान सांगते. आवाज दिला हनुमानाला, हनुमान. आलेत हनुमानजी. जय श्रीराम. प्रभू काय सेवा माझ्यासाठी? हनुमान, तू खारुताईच्या अंगावर पाय दिला म्हणे, तुला शिक्षा झाली पाहिजे. पण खारुताईला प्रश्न केला, खारुताई सांग या हनुमानाला काय शिक्षा करायची? खारुताईचं फार गोड उत्तर आहे, मायबाप. प्रभू
मला असं वाटतं शेगाव नगरीमध्ये जगदंबा नगरामध्ये सुंदर असा कार्यक्रम चालू आहे। या हनुमानाला त्या कार्यक्रमामध्ये घ्या, मोठा हार आणा आणि याचं त्या ठिकाणी स्वागत करा। हीच याची शिक्षा आहे। अगं खारुताई, तू मरणार होती, वेळेवर जर तुला लस नसती मिळाली तर तू आता जिवंत राहिली। तू मरणार होती आणि तू म्हणते याचा सत्कार करा। हो प्रभू, त्याचं कारण आहे, जर हनुमंताने माझ्या अंगावर पाय दिला नसता तर प्रभू तुम्ही माझा स्वीकार केला नसता, तुम्ही मला असं अलगद उचललं नसतं, माझ्या अंगावरून डोक्यावरून असा हात फिरवला नसता। म्हणून प्रभू मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा ज्ञानेश्वर। देव पाहिजे ना, महाराजांनी आपल्याला 3 उपाय सांगितले। आता 4था उपाय सांगतो, 5 मिनिटं आपल्याजवळ उरलेले आहेत। वेचिते आणि जेणे राहे। खरं सांगा मायबाप, असं माणसाला बोलता येईल का हो की जेणेकरून सर्वांचं समाधान होईल? घरात 4 माणसं असतात, 4 टिटुबा टोकमाई, विठुबा रोकमाई आणि 2 बुडेबाडे। या चौघांच्या फॅमिलीमध्ये पंडित महाराज समाधान होत, माणूस तसा वागूच शकत नाही की सर्वांचं समाधान करेल, असं वागूच शकत नाही। पण कमीत कमी माझे ज्ञानोबाराय सांगतात, साच आणि मवाळ मितल्या आणि रसाळ, शब्द जैसे कलोड अमृताचे। असं बोला मायबाप की जेणेकरून कुणाचं अंतकरण आपल्या शब्दाने दुखलं नाही पाहिजे। काय की या बुड्याबाड्या आहेत ना, भल्या खारट असतात बुड्याबाड्या। बुड्याबाड्या इथल्या नाही बरं, जगदंबातल्या नाही, तिकडच्या। आता मी म्हणतो चांगलं बोलायला काही हरकत नाही ना। बुडी बसली जेवायला बसली, भाजीत थोडंसं मीठ कमी झालं, मग बुडीनं सरळ म्हणाव, सुनबाई आज भाजीत काय मीठ टाकलं नाही का तू? असं म्हणायला काही हरकत, किंवा थोडंसं मीठ घे बरं, असं म्हणायला काही हरकत आहे का मावशी? मग तिला का सासू म्हणाव? ती सासू आहे। अय बापड्या, नाताला आवाज दिला, ए पिंट्या बाबू इकडे रे। काय गाजी बाबू काय करतो रे? म्हणे अभ्यास करून काय करशील? म्हणे पास होईल। पास होऊन काय करशील? मोठा साहेब होईल। साहेब होऊन काय करशील? म्हणे पैसे कमवेल। मग पैसे कमवले ना बाबा की दुकानात जाजो, 1 किलो मिठाचा पुडा आणजो आणि तिला देजो। आज आपल्याला भीक लागली, आज आपल्याला, म्हणजे एवढं सांगितलं, म्हणजे टोचून बोलावं तर येईनच बोलावं। टोचून जर बोलायचं असेल तर यांनीच सरळ म्हणा की थोडंसं मीठ आण, पण कोल्हापूर मार्गे, अरे सरळ जा ना, इथून सरळ नागझरी जवळ आहे। अकोल्याहून बाळापूरहून नागझरी कशाला? प्रत्येक जीवाला असं वाटतं चांगलं बोलावं माणसाने, चांगलं। आता हे गावातल्या गावात कीर्तन आहे म्हणून आम्हाला काही फार मोठ्या लांबून यावं लागलं नाही, पण लांब जर प्रवास करायचा असला, आता शक्यतोवर महाराज लोक एसटीनं फिरत, कारण एसटी महाराज लोकांच्या ताब्यात राहिली। एसटी कोणाच्या ताब्यात आहे? कोणाच्या ताब्यात आहे? भजनी बंड सर्व माता भगिनींच्या ताब्यात आहे। बरं खरं सांगा माता माऊली हो, एसटीत बसत असताना आपली मनातून इच्छा काय असते की आपल्याला खिडकी, असंच आपल्याला खिडकी जवळ, दाने महाराज आपल्याला खिडकी जवळ जागा, बरं खिडकी जवळ जागा भेटावी, मग खिडकी मागे पुढे, नाही तर खिडकीच्या जवळ जागा भेटावी, खिडकीचा काच मागे पुढे जावा। ही प्रत्येक, बरं एवढंच नाही भागत, आपल्या जवळ येणारा माणूस असो अगर बाई असो,
सड पातळ असावी, नाहीतर आगळबमच्या बगळबम आपाडच्या असा भोप्याचा भोप्या आला आपल्यालाही असं नाजूक माणूस आपल्या जवळ, बाई असो अगर माणूस असो, असं नाजूक यावं, नाजूक बसावं असं. हो महाराज, असंच एकदा एसटीच्या प्रवासाला निघालो. आता सर्व जसं प्रत्येकाला अपेक्षा असतात तशा आम्हालाही अपेक्षा असतात. हो, काय अपेक्षा महाराज, साधूला अपेक्षाच नसतात. आता बाबाच्या पुढे मी आज खूप चांगलं कीर्तन केलं, मला आज तरी असं वाटतंय, कारण बाबा समोर अधिकारी माणसं या ठिकाणी बसलेले. मी एसटीत बसलो, मलाही अपेक्षा होती खिडकीच्या जवळ जागा असावी. बसलो खिडकीच्या जवळ, एक भलीचे भली ते पुतना मावशी, तिची बहीण होती लहानी, पुतणीची बहीण होती, भली भलीच मोठी. एक एक लेकरू धरलं की फेकलं एसटीत, एक लेकरू धरलं की फेकलं एसटीत. तो कंडक्टर म्हणे, ए मावशे काय लावलं हे? अरे अर्धी लेकरं घरी ठेवायची ना. म्हणे महाराज हे प्लेट साहेब अर्धीच आणली तर अर्धी घरीच आहेत. 10 लेकरं अंदर फेकलीत तिने, काय पाहता माझ्याकडे. 10 लेकरं आतमध्ये फेकलीत. आता मी तिचा पराक्रम पाहत होतो, तिचे डोळे, तिचं नाक, तिचं काय ते, बाप रे बाप, एवढी मोठी ती बाई. ती जशी एसटी मध्ये चढली, मी देवाला फक्त एकच विनंती केली की देवा आता ऐसा करी उपकार, इकडे येऊ नको देऊ, फक्त एवढाच उपकार कर. पण जेथे जावे तेथे आली ना ती बाई माझ्या शिटाजवळ. मी आपलं बसलेलो, माझ्या टांगाला घामच फुटला. म्हटलं हा मोग्यांबो आहे, घाम फुटला महाराज. ती बाई माझ्याकडं शिप बघायची, मग तर पाणीच झालो. तिचे डोळे, काय गाणं नाही आठवून राहिलं मला बाबा असल्यामुळे. काय ती बाई, मग मलाच थोडे 4-5 मिनिटं झाले, मलाच तिची दया आली. म्हटलं मावशी बसा ना, हिंमतही चाली नाही, बसा ना म्हणायला हिंमत चाली नाही, पण म्हटलं हिंमत केली. म्हटलं मावशी बसा ना. मी उभा राहिलो, कारण मावशी होतीच तशी, दोघायला बसण्याचं ॲडजस्टमेंट नो. मी उभा राहिलो, मग मावशीने मला बाहेर तर निघू द्या ना. मी शीट पुढे लोटायचं, मावशी मला तिथंच खिडकीत दाबायचे. बरं निघालो कसं तरी. आता ही एक तर धोतर असते, जीन्स पॅन्ट असला तर माणूस कुकडे टांग टाकते. धोतर आपण जा तिकडे, धोतर रामागे, मग काय करता. काय ती परिस्थिती एवढी कठीण. कसा तरी निघालो महाराज, जीव असा मुठीत घेतला, तुम्ही खोटं नाही सांगत. कसा तरी बाहेर निघालो. मग मावशीला जागा दिलीवर जोशी महाराज तिने माझे आभार मानावे. मला म्हणते मुर्द्या, आतापर्यंत का डोळे फुटले होते का तुझे, मुर्द्या मला. मी म्हटलं मावशी मी तुम्हाला जागा दिली, असं काय करताय. गप्पास म्हटलं गप. तेवढा दुसरा एक माणूस सज्जन होता, म्हणे ओ मावशी काय कळतंय तुम्हाला. अहो त्यांनी तुम्हाला जागा दिली, त्यांची उलट आभार मानायची तुम्ही त्यांना बोलायला लागलेत, कळतंय तुम्हाला. मग जागा दिली का त्याच्या बापाची गाडी आहे का. घ्या, माझा बापही काढला. म्हटलं तो पंढरपूरला गेला ना आजच, बापही काढून मोकळी झाली. तेवढ्यात एक तिसरा माणूस काय म्हणतो, ओ मावशी अहो तुम्हाला काही कळतंय. अहो त्यांनी तुम्हाला जागा दिली, तुम्ही त्यांचा बाप काढला. मी त्याला म्हटलं जाऊ द्या ना दादा, काय हरकत नाही. अहो ते महाराज आहेत, तुम्हाला कळायला पाहिजे, तुम्ही महाराजांना असं बोलता. ती बाई म्हणली मग महाराज आता चुलीत घालायचं का. आईला मी म्हटलं थांबा ना बाबावर तुमच्या पाया पडतो. म्हटलं आता ही इथंच माझा दावा करेल, राहू द्या म्हटलं, तिला काहीच बोलू नका. अरे ज्ञानोबा सांगता साच आणि मवाड मितल्या आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. जर वेचिते वचन जेणे राहे, तुझं भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. हे काही जमत नसेल तर किमान एक करा. तुका म्हणे फार आणि थोडासा परोपकार करत चला, देवाची प्राप्ती झाल्याविना राहणार नाही. परोपकार कशाला. उदाहरणार्थ अर्ध्या मिनिटात दृष्टांत. माझ्याकडे 10 दुपटे आहेत, ते 10 दुपटी. आता हे 10 दुपटे मी 10 दुपटे सांगतो, तुम्ही ते 100 एकर जमीन पकडा. तुम्ही 100 एकर जमीन पकडा. माझ्याकडे 10 दुपटे आहेत, अर्थात किती आहे 100 एकर. या 10 दुपट्यातलं एक दुपट मी या दादाला दिलं. आता किती राहिले,
9 राहिले. मला दुपट्याची किती आसक्ती होती? 10. आता किती राहिली? 9ची राहिली. त्या 9 मधले आणखी मी 4 दुपटे देऊन टाकले. 9 मधले 4 गेले. आता किती राहिले? 5 राहिले. आतापर्यंत मला 9 दुपट्याची आसक्ती होती. आता किती राहिली? 5 दुपट्याची. त्या 5 दुपट्यातले 3 दुपटे मी माईक सिस्टमवाल्या शुभम भूषण दादाला दिली. आता किती राहिली? 2 राहिली. आता 2 पंडित महाराज म्हणले मी का तुमचं घोडं मारलं काय? पंडित महाराजाला मी ते दोन्हीची दोन्ही दुपटे देऊन टाकली. आता माझ्याजवळ किती राहिली? काहीच नाही. संसारामध्ये परोपकार करत राहा. ज्या दिवशी परोपकार करता 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 तुमच्याजवळ काही शिल्लक राहणार नाही, त्यावेळेस फक्त भगवंताचं एक नाम शिल्लक राहतं. अर्थात नाम शिल्लक राहिलं देवाची प्राप्ती झाल्या विना राहत नाही. विठाल गावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. कण कण में गण गणात